नमस्कार, मी जिज्ञेश आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येतोय. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा टॉपिक असा आहे की भारतीय लग्नांमध्ये जास्तीत जास्त सोन्याचे दागिने का वापरले जाते, या आई या वडिलांकडून त्यांच्यासाठी सोन्याचे दागिने का दिले जाते. तर ही पूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत राहा मित्रांनो, जेणेकरून आम्हालाही प्रोत्साहन मिळेल जास्तीत जास्त व्हिडिओ करण्यासाठी. तर मी आजच्या व्हिडिओच्या टॉपिकची सुरुवात करतो की भारतीय लग्नात जास्तीत जास्त सोन्याचे दागिने का घातले जातात. तर मित्रांनो, त्यामागे एक पारंपरिक कारण देखील आहे, सोबतच एक लॉजिकल कारण देखील आहे. कारण की आपल्या ज्या पूर्वजांपासून या पिढीमध्ये जे सुरू राहिलंय कायम, त्याच्या मागे काही ना काही लॉजिक आहे. तर मेन म्हणजे सोनं हे आपल्या इकडे लक्ष्मीचं प्रतीक आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. जे मुलगी घरात येताना आपल्या ज्याच्याही घरात येत असेल किंवा ज्याच्या घरातून वडील एखाद्या मुलाच्या घरी ती मुलगी देत असतात, तेव्हा त्यांच्या घरी ती लक्ष्मी यावी आणि समृद्धी यावी, हे आपलं पारंपरिक मत आहे. सोबतच ह्याच्या मागे लॉजिकल मत असं असतं मित्रांनो की आपल्या मुलीला मुलाच्या घरी जाताना त्याची एक आर्थिक मदत व्हावी आणि एक सोबत एक आर्थिक पाठबळ राहावं, या दृष्टिकोनातून आई वडिलांनी केलेली ती एक छोटीशी मदत असते आपल्या मुलीसाठी. आणि ह्याच्यामध्ये मेन हे असं मित्रांनो की घरी येणं म्हणजे आपल्याकडे मानलं जातं की ती लक्ष्मी घरात येणं. तर लक्ष्मी ही नेहमी सोन्याने मडलेलीच असावी, त्या अशी आपली भावना आहे आणि आपण मानतो देखील. तर ह्या उद्देशानेच मुलीला लग्नात सोन्याने जास्तीत जास्त मडवलं जातं आणि या सजवलं जातं आणि त्या सोन्याच्या दागिन्यांनीच तिला घरात आगमन केलं जातं. कारण की लक्ष्मीचं आगमन हे सोन्यांनी भरलेलं, या सोन्याने नटलेली छान दिसते. आणि त्याच्या मागे लॉजिकल रिझन जर तुम्ही बघाल तर लॉजिकल रिझन असं असतं मित्रांनो की कधीही आपल्या मुलीला काही अडचण आली किंवा आपली मुलगी कोणत्या अडचणीत तिला आर्थिक मदतची गरज लागली तर तिला कोणाकडे जाऊ न लागावं यासाठी त्यांच्या वडिलांनी केलेली ती एक आर्थिक पाठबळ मदत असते. तर या दृष्टीनेच आपल्या इकडे सोन्याचं दागिनं हे मोस्टली मुलीला लग्नात दिलं जातं. तर याच्या मागे दुसऱ्या रूढी व परंपरा आहेत ज्या आपण सामाजिक आणि पारंपरिक दृष्टीने मानतोच, बट लॉजिकली बघाल तर त्याचा मेन दृष्टिकोन हाच असतो. आणि सोनंच का दिलं जातं तर दुसरी कोणतीही वस्तू का नाही दिली जात. मित्रांनो, दुसऱ्या कोणत्या वस्तूला तुम्हाला कॅश इन करणं तितकं सोपं नसतं. जर तुम्हाला कुठली आर्थिक मदत लागली, जर तुम्हाला आई वडिलांनी घर दिलं असेल तर घर विकून लगेच त्याला कॅश करणं सोपं नसतं. पण सोन्याचा दागिना ही अशी गोष्ट आहे की ज्याला तुम्ही कॅश इन खूप इझी करू शकता. तुम्हाला पैशाची गरज असेल, तुम्ही सोनं कुठेही सोनाराकडे जाल या कोणत्याही बुलियनवाल्याकडे जाल तर तुम्हाला फटकन लवकर कन्व्हर्जन करून त्याचं कॅश करता येते. तर ह्या दृष्टिकोनाला लक्षात ठेवून आपल्या पूर्वजांनी ह्या परंपरा कायम चालू ठेवल्या आहेत. तर तुम्ही कधी आपल्या मुलीसाठी सोन्याचा दागिना घेत असाल तर ते घेताना एकदा या गोष्टीचे देखील लक्षात ठेवा की आपण आपल्या मुलीसाठी ती आर्थिक पाठबळ आणि आर्थिक सपोर्ट म्हणून देत असतो. तर हीच माहिती मला तुमच्यापर्यंत द्यायची होती. तर अशा पूर्ण नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. आणि तुम्हालाही जर कोणती नवीन माहिती हवी असेल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर नक्की आमच्या व्हिडिओमध्ये कमेंट करा. मी नेक्स्ट व्हिडिओ प्रयत्न करेन त्या माहिती रिलेटेड करण्याचा. धन्यवाद.